हॅलो. हॅलो. नमस्कार मॅडम. हा कोण बोलत? मी डेमोक्रेसी टुडे स्वयंसेवी संस्थेमार्फत बोलत आहे. हा बोला. आपल्याला माहितीच आहे की आपला संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. हा हा या संदर्भात मी आपल्याला काही माहिती देऊ इच्छिते. बरोबर. तुम्हाला भारताच्या रेल्वे मंत्र्याचं नाव माहित आहे का? नाही. अश्विनी वैष्णव असं भारताच्या रेल्वे मंत्र्याचं नाव आहे. मॅडम, तुम्हाला मागच्या काही वर्षात मोदी सरकारने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सर्वात महत्वाचं कोणतं काम आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, काय म्हणजे त्या संपर्कात नसल्यामुळे काय माहित नाही मला. ओके मॅडम, वंदे भारत ट्रेन त्यांचं महत्वाचं काम आहे हा आणि यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. मॅडम, अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री बनण्या अगोदर त्यांच्या कारकिर्दीबद्दल आपल्याला माहित आहे का? नाही काय. ओके, ते एक सेवानिवृत्त IAS अधिकारी होते. आज संपूर्ण जगात भारताचा डंका वाजत आहे. हे सर्वांनी मान्य केलंय की मोदीजींच्या नेतृत्वाने भारत जगाचं नेतृत्व करायला तयार आहे. तुम्हाला भारताच्या परराष्ट्र मंत्र्याचं नाव माहित आहे का? नाही. एस जयशंकर असं त्यांचं नाव आहे आणि ते पण सेवानिवृत्त IAS अधिकारी होते. मॅडम, तुम्हाला आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यात जवळ लातूर जिल्ह्यातील किलार येथे भूकंप झाला होता, हे माहित आहे का? हो, माहिती आहे. त्यावेळेस मदत म्हणून कोणत्या जिल्हाधिकाऱ्यांनी मदत केली माहितीये का काय? नाही काय ते तस. प्रवीण परदेशी असं त्यांचं नाव होतं. त्यांच्या कामाबद्दल आपल्याला काय वाटतं मॅडम? नाही, चांगलं काम केलं त्यांनी तस काय. बरं, जर महाराष्ट्रातील एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला आपल्या लोकसभा मतदारसंघातील एक उमेदवारी मिळाली तर आपण त्याचे समर्थन करणार का? करू की, काय त्याला. ओके मॅडम, तुम्हाला असं वाटतं का अधिकारी आपल्या अनुभवाच्या जोरावर विविध विभागात उत्तम काम करू शकतो? ओके. धाराशिव मतदारसंघातील एक राजकीय नेता आणि एक सेवानिवृत्त अधिकारी यांच्यामधील निवड करायची झाल्यास तुम्ही कोणाची निवड कराल? आणि तसं काय राजकारणाचा एवढा काय अनुभव नाही आपल्याला काय. ओके मॅडम, वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.